वेलकम बॅक टू द चॅनल। तर आजचा ह्या घरातला हा शेवटचा ब्लॉग असेल आणि म्हणूनच थोडासा उशिरा चालू झाला आहे हा ब्लॉग, कारण आम्ही घर शिफ्ट करतो आहे। तर आम्ही आमचं जे जुनं घर होतं त्याला आम्ही रेनोवेट करतो आहे आणि आम्ही पुन्हा तिथेच राहायला जाणार आहे। पण ह्या घरातला तर हा शेवटचा ब्लॉग आहे। तर बऱ्याच दिवसांपासून त्या घराचं काम चालू होतं आणि आता फायनली थोडी शिफ्टिंगला चालू केली आम्ही तयारी। घरात सगळा पसारा काढला आहे, तर विचार केला की आता ब्लॉग चालू करूया, कारण जसं रेनोव्हेशनचं काम होत होतं तर रोजच्या रोज व्हिडिओ काढायला जमत नव्हता, ब्लॉग करायला जमत नव्हतं। तर आता जरा 70% काम होत आलं आहे, तर सगळी प्रोसेस मला रेकॉर्ड करायची आहे। जसं आम्ही घरासाठी आता पुन्हा टाईल्स बघायला जाणार आहे, थोडंफार 1-2 गोष्टी इकडच्या तिकडच्या चॉईस करायच्या आहेत, थोडंफार जे डिटेलिंग आहे ते काम राहिलेलं आहे। तर मला ते सगळं ब्लॉग करायचं होतं आणि प्लस शिफ्टिंग। तर हा ब्लॉग बघूया कसा होतो आहे, कारण थोडा वेळ काढून मी ब्लॉग करणार आहे। तर आजचा ब्लॉग इथून चालू करूया आणि आम्ही आता शिफ्टिंगच्या प्रोसेसमध्ये। सो मम्मी आणि डिम्पी सगळी तयारी करत आहेत, सगळी काढाकाढी केली आहे। जसं माझा रूम तर पूर्णपणे भरला आहे, इथे सगळा पसारा आहे, कपाटही खाली घ्यायचं आहे आणि समोरचं लॉफ्ट वगैरे हे सगळे इथे काढलं आहे। मम्मीने पूर्ण पसारा काढून बसले। हा तिचाच पसारा आहे खरं तर। तिचे सगळे कपडे, साड्या काय हा म्हणजे हे तर अशा वरवरच्या साड्या निघाल्यात, अजून ॲक्च्युअल मम्मीचं कपाट खाली यायचं आहे, ॲक्च्युअल पसारा निघायचा आहे सगळा मम्मीचा। हा हे बघ पोतं एक पोती भरून सामान आहे मम्मीचं। एक छोटासा लंच ब्रेक। तर मम्मी करते मस्त गरम भजी, आपण बघूया। मस्त गरम कांदा भजी आणि इकडे पुलाव झाला आहे, इथे कांदा वगैरे फ्राय करून ठेवला आहे, इकडे कोथिंबीर चॉप केली आहे, ह्याच्यामध्ये पुलाव बनतोय। स्क्विड म्हणतात ना त्याला, काहीतरी ते छोटू वाल्याला स्क्विड म्हणजे बेबी असतो आणि कसं ते मोठा ऑक्टोपस असतं, बेबी। अरे बोला होळी खेळतात डिम्पी, आरव आणि सगळा ग्रुप। काकू का म्हणता रे मला? मी तुला त्या दिवशी पण म्हणलं ना। आरव कुठे? पाणी भरायला गेला तो, आवाज ओरडतो। आरव कुठे? पाणी काय भरून देते तुम्ही? सुकले अरे, काय होळी खेळता अशी कोरडी अंड मोठे असं उन्हात नका थांबू, सावलीत थांबा इकडं। अरे बॉटल दिली तुला मी। अगो हे भूत बघ। अरे अगं शी आम्ही चाललो बाहेर। अरे इकडं अरे बॉटल दिली तुला मी बघायला। अरे स्माईल, अरे दात बघू। इकडे सगळ्यांनी जाऊया। नाही आम्ही बाहेर चाललो, ए चला इकडे। हॅपी होळी बोला।
1 2 3 हॅपी होळी. ह्या सगळ्यांना बाय म्हणत आता आम्ही निघालोय टाईल सिलेक्शन करायला. तर काल काही खास असं झालंच नाही, पण आम्ही काल सगळं घर वगैरे आवरायला काढलं होतं, शिफ्टिंगची तयारी झाली होती. तर कालच्या नंतर आजच डिरेक्टली मी चालू केलं ब्लॉग. आत्ता आम्हाला मधल्या पोर्चमध्ये जो आमचा कॉरिडॉर असेल तर त्या कॉरिडॉरसाठी आम्हाला टाईल्स बघायला जायचं. तर एक व्हाईट ब्रिक्स होत्या ज्या आम्हाला कुठेही मिळत नाही. आम्ही खूप जास्त दुकानं फिरलो आहे. आता फायनली जी काही थोडीफार 2-4 दुकानं राहिली आहेत, आम्ही ती दुकानं बघायला चाललो आहे की तिथे आम्हाला जी पाहिजे तशी टाईल्स मिळाली पाहिजे. तर आता बघूया कशा टाईल्स मिळत आहेत, किंवा ती शोधता शोधता जर दुसरी कोणती आवडली तर बेस्ट आहे. तर आम्ही त्या टाईल्स घेणार. आज फायनल सिलेक्शन करावंच लागणार आहे टाईल्सचं. तर बघूया आता काय होतं आहे. जिथे आलो आहे आता टाईल्स बघण्यासाठी, तर तिथली बरीचशी दुकानं बंद आहे. तर आता बघूया. परत गाडीत बसलो आणि परत आता असंच राऊंड मारायचं. एखादं दुकान जिथे उघडं दिसेल तिथेच थांबून मग डिरेक्ट उतरायचं आहे. कारण आता आम्ही इथे 2 दुकानं पाहिली तर ती बंद होती. आता बघू निघतोय पुढे आणि जी जी दुकानं आता चालू असतील तिथेच डिरेक्ट मी व्लॉग चालू करणार. बहुतेक आता आम्हाला घरीच निघावं लागणार आहे, कारण येऊन तर फारसा काही उपयोग झालेला नाही आहे. सगळी A to Z सगळी दुकानं बंद आहे, एखादा अर्धही नाही आहे. आणि जी काही शटर वगैरे उघडी आहेत तर ते होळी खेळत आहेत त्यांचं तर ते दाखवणारही नाही. हे उघडं आहे का? अगं हे बघ ना, हे उघडं आहे मम्मी. आहे का? हो हे बघ 2-3 बघ, इथे पण 4 दुकानं उघडी आहेत तिकडची. इथे गाडी लाव कुठेतरी, तिथे पुढे लाव. गेट बंद आहे ना? हो हे बंद आहे वाटतं गेट. इथे लावून टाक. फायनली 3-4 दुकानं उघडी दिसली आहेत अशी लाईन आहेत. तर आता बहुतेक काही वेळेस ते खेळत नसतील, कारण आम्ही जिथेही दुकान उघडं ठेवून असं म्हणजे जिथे दार उघडं दिसत होते तिथे गेलो तर ते होळी खेळत होते, म्हणून त्यांनी त्यांचे शटर उघडे ठेवले होते. आता बघूया. आय विश हे तरी उघडे असतं. ते 18 इंचेस मध्ये असतात. कॉरिडॉर आहे असा मध्ये, मॅट फिनिश मध्ये हवे. मम्मी पण ह्या अशा शायनी आहेत ना ग, आपल्याला मॅट मध्ये हव्या होत्या. छान आहेत पण मला मॅट मध्ये पाहिजे होतं तिथे. हे बघ मम्मी, हा तर पॅटर्न मला एक आवडतोच आहे, पण ह्याच्यामध्ये व्हाईट पाहिजे. हे बघ, ह्या पाहिजे. आणि 2x1 आहे ना पाहिजे. मम्मा त्याचं किती हे आहे ते? 2 फूट बाय 1 फूट आहे. नाही ह्या आम्ही ना 2-3 जोडून फोटो काढला होता, तर ह्याच्यात कदाचित 2-3 पीस आहेत. 2-3 पीस आहेत. हा सेम टाईल आहे ना आपल्या. आहे का? ठीक आहे बघू. नाही बरं होईल, उलट अशी हवी असेल तर आम्हाला अशीच हवी होती. वाव हे छान आहेत ग मम्मा. तू कशासाठी म्हणते? किचन साठी म्हणते का? पण किचन मध्ये मोरक्कन छान आहे मम्मा. आता आमचं पॅटर्न वेगळं आहे ना. वेगळंच डिझाईन बघितलं आपण इथे. दाखवतो तुम्हाला. तुम्हाला जे हवेत ना तर थोडंसं मॅट फिनिश मध्ये हवंय, कारण असं मधला कॉरिडॉर येणार आहे ना, तर तिथे आहे बघा वर. हा राईट हाच आहे ना आपल्याकडे अवेलेबल. तर जो मी नव्हते का म्हणत काल आपण तो व्हिडिओ बघत होतो, तर हाही एक छान ऑप्शन आहे. असाच त्यांचं तो कॉरिडॉर मध्ये असा अंधार आहे ना थोडासा, तर तेवढ्यासाठी व्हाईट हवी होती. नाही ग्लॉसी नको, कारण ते किचन आणि बाथरूम साठी त्या जरा छान वाटतात ग्लॉसी. परफेक्ट जाईल मॅम. तो आहे अवेलेबल. मॅट मध्ये अजून दुसऱ्या व्हरायटी असतील तर दाखवा ना. मॅट मध्ये मॅम मॅट मध्ये फ्रेश असं व्हाईट मध्येच मोस्टली, किंवा बेज पण चालेल एखादा.
काय माहिती असं सिल्क सारखं ते काय सॅटिन बोलले होते ना ते तसंच आहे का ते खाली काढायला लाव बरं छान वाटते ती पण मला तर तो ब्रिक्सवाला जो दुसरा शेड आहे ना कुठे होता इथंच होता ना कुठेतरी तो हे उघड बरं इथलं मला हा नाही बघितला मी कुठे हा नाही बघितला मी कुठे त्यांच्याकडे आहे ना नाही त्याचा आहे ना त्याच्यामध्ये असा कलर आहे बघ भिंपी काल बोलत होती असं वाटतं त्या सेलो टाईप निघालं आहे इथं होता हा तर तो पॅटर्न आहे हा वेगळा आहे जरा ब्रश मारल्यासारखा आहे त्यांच्या तो नको तो ब्रश मारल्यासारखा नाही हा जरा वेगळा आहे हा आपण तो त्या व्हिडिओमध्ये बघत होतो ना हा तसाच आहे सेम आणि आपल्याला पाहिजे हा वाला त्यांना कमी करून लावायला थोडंसं छान आहे अगं किती फिरलं आणि हा उलट सरळ वाटतं हां त्याच्याकडे आपण बघितलं त्याचं जरा स्टिकचं असं वाकडं तिकडे हां नाही मम्मा म्हणजे हे बघ कसं आहे हा वाला हां तसं आहे व्हाईटचं हा ना थोडा खाली काढल्यावर तुला तसंच दिसेल मला असं वाटतं हा एकदम सेम आहे फरक नाही आहे काही छान दिसेल मॅम, काय problem तुम्ही रेट आता आम्ही 2 ठिकाणी inquire नाही. करू. तुला काय असणार आहे, तुम्ही पाहिलेली साईज लिहिली आहे बरोबर ना ही size साईज हीच आहे ना हीच आहे साईज 2 फूट आहे का? हा मग मी 2 फूट अशी हीच होती काय त्यांनी ती एकावर एक ठेवून आम्ही तो फोटो काढलाय पूर्ण बघायचा इथं समोर कुठे पाहिलं तुम्ही? जेवढं बघू तेवढं कमी वाटतंय मोरोक्कनमध्ये हे बघ ही पण मस्त आहे ग मला अशी ब्लू मध्येच हवी होती काहीतरी गॅलरीसाठी खाली हो जाएगा. मला काय वाटतं मम्मी की आता कन्फर्म करून टाकू पण एकदा ह्यांनी आपल्याला कन्फर्म सांगितलं ना की मिळणारच आहे तर आपल्याला अजून दुकानं नको फिरायला ना हां की कन्फर्म मिळेल म्हणून नाही तर आपण उद्यापर्यंत वाट बघायचो की येईल अचानक असं नको व्हायला की नाहीच भेटलं 13 बॉक्स ना हो ते आहे त्यांना कन्फर्म सांग किती पाहिजे 13 बॉक्सला तुम्ही सांगा ना आता 120 स्क्वेअर फीटला 120 मध्ये पण 13च लागतील. कमी असेल तर आम्ही 600 म्हटलं म्हणून तुम्ही 600 ना बघा तुमच्याकडे काय रेट समजा तुमच्याकडे 500 रेट असेल आता काय होतं त्या माणसाचं बोलणं ऐकून तुम्ही 600 ने देऊ नका कारण की आमचं अजून पुढं बरंचसं थोडंफार निघणारच आहे बारीक सारीक वस्तू बरंचशा घ्यायचं बेसिन वगैरे पण घ्यायचं सॅटिन मध्ये हा असा एक सिंगल कलर नको का? नाही नको नाही नको त्याच्या खाली जो एक बेज होता बघ आता बघितलेला ब्रिक्सच्या खाली हा, तो हवा असेल तर बघा ना तर तो पण आहे. तो एक म्हणजे सेकंड ऑप्शन की अगदी हा नाही भेटला तर तो आम्ही कन्सिडर करून चाललोय बर पण एकदा फोटो काढाल का Please. हो, चालेल. म्हणजे उद्या मग डिलिव्हरीच करून टाकू आपण डायरेक्ट हो. म्हणजे तुम्ही कलेक्ट कराल तर रिक्षामध्ये पाठवू द्या. काय करायचं मग आपण ठरवून ना कारण की आपला माल पण जाणार आहे जर जाता जाता तो थांबला तर हा. हम्म. हा मग त्यांचा तुम्ही त्यांच्याकडून मटेरियल घेतलं असेल ना हां हां तर त्यांना सांगा इथून कलेक्ट करा म्हणून. मी फोटो काढत आहे त्याचा पकड पण हा म्हणतो हा वाला हो 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 ठीक आहे ना हा एक पाठवून देऊ. नाही त्याला अगदी आम्ही सेकंड ऑप्शन पकडतोय हो. की समजा जर तो वरचा भेटला नाहीच तर मग हा. ठीक आहे ना मग काही प्रॉब्लेम ए दादा अरे तिथं ऑलरेडी 600चा रेट लिहिलेला आहे अहो मॅम ही 600 बाय 300 कोड आहे याचा रेट नाही साईज आहे मॅम 600 पण आहे ना दीदी हा नकोच आम्हाला हाच पाहिजे हाच हवाय पण Easily अगदी ते आपल्याला म्हणतात मिळालाच की पाहिजे. नाहीच म्हणून तर त्यापेक्षा नको, आम्हाला तोच पाहिजे ठीक आहे. उघड ना युटर्नला जागा बघते का मी हा हा कसं जायचं चला फायनली एक दुकान आम्हाला भेटलं जिथे आम्हाला पाहिजे तशा टाईल्स अवेलेबल होत्या खरं तर आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क करत होतो आणि 2 जण आले तर मम्मीने त्यांना विचारलं दुकानासाठी तर ते बोलले की सगळ्यांची दुकानं बंद आहे पण आमचं दुकान उघड आहे तर 100 मीटरवरती पुढे आलो आणि त्यांच्या दुकानात आम्ही जशा पाहिजे तशा टाईल्स आम्हाला एक्झॅक्ट भेटून गेल्या तर पहिल्याच दुकानात आमचं काम झालं असं म्हणायला हरकत नाही आणि आता त्यांना टोकन अमाऊंट वगैरे दिली आहे टाईल्स बुक करून ठेवल्यात तर होपफुली जर त्यांना आम्हाला ज्या हव्यात त्या स्टॉकमध्ये टाईल्स अवेलेबल असतील तर उद्या सकाळी डिलिव्हर होतील असं ते म्हणलेत 100% होणारच आहे बट इन केस नाही झालं तर एक बॅकअप म्हणून दुसरी टाईल पण त्यांना सांगितले पण आम्हाला ती नकोच सेकंडरी तर निघालो आहे आता आम्ही घरी
खूप मोठा येवटी, आम्हाला असं लांब जायचंय बरंच. भयानक ऊन आहे. आम्ही आमच्या अशा छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या सोबत घेऊन चाललो. माझी बॉटल कुठे आहे? तिथे नॅपकिन खाली आहे, पण आम्ही पाणी पिलोच नाही अजून. काय बोलायचंय मम्मी, कसं वाटतंय मम्मी? अगं बोल अगं बोल. कॉन्सन्ट्रेशन चाललंय गाडी चालवायला. हो, कारण इथे आता खूप मोठं हायवेवरनं पुढून युटर्न घ्यावं एक लागतं. युटर्न गेला की मला दुसऱ्या युटर्न साठी जवळजवळ 2-3 किलोमीटर पुढे जावं लागेल. तेच आता तसं बरं. सावकाश चाललो आम्ही युटर्न साठी. एकतर मम्मीला कारनी यायची इच्छाच नव्हती, पण मी बोला ह्या उन्हासाठी, कारण आम्ही गाडीत बसून पण वाफा लागतात बाहेरून, अशा इतकं जास्त ऊन आहे आज. तसं फील होईल की नाही व्हिडिओमध्ये फील होईल की नाही असं बोलले अगं. ठीक आहे, पण आता आम्ही निघतोय घरी आणि बाकीचं पुन्हा घर आवरायला तयार लागणार आहे तिथून पुढे गेल्यावरती. तर मला घराचाही व्हिडिओ काढायचा आहे, तर जेव्हा केव्हा आम्ही तिकडे घरी जाऊ फ्लॅटवरती तर मी तिथेही व्हिडिओ काढणार आहे. चला, आजच्यासाठी कदाचित एवढंच. बाकी मे बी उद्या वगैरे हा वीकली व्लॉग बनेल, पूर्ण वीकचा काढणार आहे, थोडं जसं जमेल. पण हॅपी होली. चलो, बाय बाय. इसको नीचे ले लेते हैं. हाँ चलेगा. इसको क्या करेंगे? इधर यहाँ कोने में जाएगा. अच्छा, उसके बाजू में इधर ऐसी वॉशिंग मशीन